नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये भीषण आगीत 2 ट्रक भस्मसात झाले। मुंबई आग्रा रोडवरील नव्या फारहान हॉस्पिटल समोर ही घटना घडली। विजेची तार तुटून आग लागली होती। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाच्या 4 बंबांनी आग विझवली। 2 बर्निंग ट्रकचा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मात्र गर्दी उसळली होती। शेतीच्या फवारणीची औषधं या ट्रकमध्ये होती। नाशिक जिल्ह्यातील लासलगावात टीपी टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागली। यात लाखो रुपयांचे टायर जळून खाक झाले। ही आग शेजारीच असलेल्या कांद्याच्या गोडाऊनमध्येही पसरली। यात मोठ्या प्रमाणात कांदाही जळालाय। धक्कादायक म्हणजे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, मात्र मदतीचं आवाहन करूनही कुणी पुढे आलं नाही। पुण्यातल्या कात्रजमधल्या गंधर्व लॉन्सजवळ गॅस सिलेंडरचे स्फोट झाले। या ठिकाणी बेकायदा रिफिलिंग सेंटर चालवण्यात येत असल्याचं उघड झाले। सिलेंडरच्या गोडाऊनमध्ये एका मागोमाग एक असे 20 सिलेंडरचे स्फोट झाले। स्फोटानंतर लागलेल्या आगीत हे बेकायदा रिफिलिंग केंद्र चालवणारी सागर पाटील नावाची व्यक्ती जखमी झाली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। कोणतीही परवानगी न घेता अत्यंत धोकादायक पद्धतीने हा प्रकार सुरू असल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं। वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सत्रातील शाळा भरवू नयेत अशी मागणी पुढे येऊ लागली आहे। सकाळी 7 ते 12:30 या वेळेत शाळा भरवण्याची मागणी पालक शिक्षक संघटनांनी केली आहे। त्यानंतर आता सोलापुरातील सर्व जिल्हा परिषद आणि खासगी शाळांची वेळ बदलण्यात आली आहे। सकाळी 10:30 ते 5 या वेळेत शाळा भरवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने नुकतेच काढले होते, मात्र उष्णतेची लाट असल्यामुळे त्याला विरोध झाला होता। राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। एप्रिलच्या सुरुवातीला उन्हाचे तीव्र चटके बसण्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय। तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं केलाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। उष्णतेत अकोला जगात 8व्या स्थानी आलंय। सोमवारी अकोल्यामध्ये 42.9 डिग्री तापमानाची नोंद झाली। रविवारी देखील अकोला जगात 9व्या स्थानी राहिलं। आजपासून विदर्भात उष्णतेची लाट आली आहे। नागपुरातही पारा 40 पार जाण्याचा अंदाज आहे। पुण्यामध्ये सोमवारी गेल्या 3 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। शहर आणि परिसरात ऊन वाढलं असून सोमवारी शिवाजीनगरमध्ये 39.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। गेल्या 3 वर्षातील मार्च महिन्यातलं हे कमाल तापमान आहे। पुढील 2 दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असून पारा 40 पार जाणार असल्याचा अंदाज आहे। चंद्रपूरमध्ये सलग 5व्या दिवशी पाणी पुरवठा ठप्पच आहे। त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची यंग चांदा ब्रिगेडही आक्रमक झाली आहे। महिला कार्यकर्त्यांनी मनपाच्या ढिसाळ कारभाराविरोधात पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा नेला। एकीकडे कंत्राटी टँकर चालकांकडून अनियमित पाणी पुरवठा, तर दुसरीकडे जलवाहिनी दुरुस्तीसाठी लागणारा वेळ यामुळे मनपा टीकेची धनी झाली आहे। नीरा, डावा आणि उजवा कालव्यातून सलग 2 आवर्तनं मिळणार असल्यानं बारामतीतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। 30 जूनपर्यंत दुसरं आवर्तन दिलं जाईल। याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। मे महिन्यात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्यानं शेतकरी सुखावला आहे। अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या 25 आदिवासी बहुल गावांना यंदाही पाणी टंचाईच्या झळा बसतायत। कोट्यवधी रुपये खर्च करून शासनानं आणलेल्या पाणी पुरवठा योजना फेल ठरल्यानं अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। कोट्यवधी रुपये खर्च करूनही शासनाच्या पाणी पुरवठा योजना यशस्वी होत नसल्यानं मेळघाटातील पाण्यासाठीचे हाल संपत नाहीयेत। चालू गाळप हंगामात सोलापूर जिल्ह्यानं 2 कोटी टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला। आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातल्या 33 साखर कारखान्यांनी तब्बल 2 कोटी 3,299 टन ऊसाचं गाळप पूर्ण केलंय। सोलापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे। यंदाच्या हंगामात महाराष्ट्रानं साखर उत्पादनात देशात पहिला क्रमांक मिळवला आहे। जवळपास 11 कोटी क्विंटल साखरेचं उत्पादन केलं असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली। महाराष्ट्रानं चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या देशांपेक्षा साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे। नांदेडमधल्या माहूर तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी तिळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली। उन्हाळ्यात भुईमुगाची अधिक लागवड होत असते, पण यावर्षी शेतकऱ्यांनी कमी कालावधीत आणि कमी खर्चात जादा उत्पन्न देणाऱ्या तिळाला पसंती दिली। बाजारात सध्या तीळ प्रति किलो 1,200 रुपये इतक्या महागड्या दरानं विकले जात आहेत। उजनी धरणातील सध्याची पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेत 60% जास्त आहे। त्यामुळे यंदा सोलापूरला पाण्याची कमतरता भासणार नाही अशी माहिती उजनी धरण पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंत्यांनी दिली। उजनी धरणात अजून 66% इतका पाणीसाठा शिल्लक आहे।
अमरावतीत नाम फाउंडेशनच्या वतीनं शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना मदतीचा हात देण्यात आला. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेश वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे नाम फाउंडेशनच्या वतीनं आत्महत्याग्रस्त 109 कुटुंबियांना प्रत्येकी 25,000चा आर्थिक मदतीचा धनादेश वाटप करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात खासगी पेट्रोल पंपांना डिझेल पेट्रोलचा पुरवठा बंद करण्यात आल्यानं मागील 8 दिवसांपासून हे सर्व पंप बंद पडले. जिल्ह्यात जवळपास 30 ते 35 खासगी पेट्रोल पंप आहेत. तेल कंपन्यांना आगाऊ रक्कम देखील दिलेली आहे, तरी देखील इंधन पुरवठा करण्यात आलेला नाही. काही टँकर होल्डवर आहेत तर काही टँकर रिकामेच पाठवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात पेट्रोल टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेनं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. भुसावळ शहरात प्रांत कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. बैलगाडीवर गॅस सिलेंडर आणि तेलाची कॅन ठेवून पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा काढला. यानंतर प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनसह विविध विभागातील कामगार संघटनांकडून आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बळीराम पेठे इथून या मोर्चाची सुरुवात झाली. टॉवर चौक, कोर्ट चौक, स्वातंत्र्य चौक मार्गे हा मोर्चा नेण्यात आला. श्रमसंहिता रद्द करा, कामगारांच्या बाजूचे सर्व कामगार कायदे पुन्हा प्रस्थापित करून त्यांची कडक अंमलबजावणी करा, अशा मागण्या करण्यात आल्या. अमरावतीत शेकडो कामगारांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेला. जिल्ह्यातील आयटक, सिटूसह अनेक कामगार संघटना रस्त्यावर उतरल्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. परिसरात काही काळ त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. मनमाडमध्ये सिटू कामगार संघटनेनं मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारच्या कामगार धोरणाचा निषेध करण्यात आला. सिटू कामगार भवन इथून निघालेल्या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी बॅनर आणि झेंडे घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून एकात्मता चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. बीड जिल्ह्यात परळी काँग्रेस तालुका अध्यक्ष आणि तहसीलदारांमध्ये जोरदार वादावादी पाहायला मिळाली. 6 महिन्यांपासून रेशन कार्ड दुरुस्तीची एंट्री बंद असल्यानं याबाबतचा जाब विचारण्यासाठी हानिफ बहादूरभाई तहसील कार्यालयात पोहोचले. नायब तहसीलदारांना त्यांनी बेशरमच्या फांद्या दिल्या, पण तहसीलदारांनी फांदी स्वीकारली नाही. तेव्हा भाईंनी त्यांच्या अंगावरच फांदी फेकली. तहसीलदारांनीही ती फांदी भिरकावून दिली. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज गणपतीपुळे इथं गणरायाचं दर्शन घेतलं. आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्याअंतर्गत आज त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे इथं भेट दिली. दहावी 12वीचे निकाल वेळेत लावण्यासाठी आता शिक्षण खात्यानं हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण संघटनांसोबत पुढील 2 दिवसात बैठक बोलावली आहे. या बैठकीत बोर्डाचा निकाल वेळेत लावण्याबाबत चर्चा होणार असून शिक्षकांच्या मागण्यांबाबतही चर्चा होणार आहे. 12वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर 10वीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. परीक्षा परिषदेनं हा निर्णय घेतलाय. जून महिन्यात शिष्यवृत्तीची परीक्षा होईल. शिक्षण विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरलेले नाहीत त्यांना सुद्धा अर्ज भरण्यासाठी अखेरची संधी देण्यात येणार आहे. दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये होते. उन्हाळी सुट्टी रद्द झाल्यानं हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर एप्रिल महिन्यात विनाकारण शाळा सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलंय. नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी 30 ठिकाणी वाटसरूंसाठी पाणपोई सुरू केल्या. जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांपुढे गेल्यानं पोलिसांनी ही पाऊल उचललं. पाणपोई दररोज स्वच्छ करून त्यात पाणी भरण्यासाठी देखील यंत्रणा उभारली आहे. अंशकालीन कर्मचारी आणि बीट अंमलदार हे या पाणपोईची निगा राखणार आहेत. याचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील मजुरांना होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराजांची पावनभूमी नरसी नामदेव इथली मिठाची यात्रा पहिल्यांदाच मिठाविनात साजरी होते. या यात्रेत पैशांऐवजी धान्य, तेलबिया, मीठ खरेदी करण्याची प्रथा आहे. यात्रेत खरेदी केलेलं मीठ पौष्टिक आणि पवित्र मानलं जातं. पण 2 वर्ष यात्रा बंद पडल्यानं यावर्षी मिठाचे व्यापारीच आले नाही, त्यामुळे मिठाविनाच यात्रा होती आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात 28 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे बंजारा समाजाच्या पोहरादेवी इथल्या यात्रेवर याचा परिणाम होऊ शकतो. मात्र आदेशांना न जुमानता यात्रा साजरी करण्यावर बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज ठाम आहेत. तर याबाबत जिल्हा प्रशासन 1 एप्रिलला मीटिंग घेणार असून त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल.
धुळे शहरात एक अनोखा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। या विवाह सोहळ्यात हिंदू आणि मुस्लिम जोडप्यांचा लग्न सोहळा एकाच मंडपात संपन्न झाला। यावेळी हजारो धुळेकरांनी या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक नेते या लग्नात उपस्थित होते। दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथं भंडारा होतो। बाळूमामांच्या या भंडाऱ्यात भाकणूक अर्थात भाकीत वर्तवलं जातं। यंदा कृष्णा बाबूराव ढोणे पुजारी वाघापूरकर यांनी भाकणूक केली। यात रशिया युक्रेन युद्धाचे जगावर परिणाम होतील, कोरिया चीन ही राष्ट्र जगासाठी घातक ठरतील अशी भाकणूक करण्यात आली। पंढरपुरातील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं आता थेट पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येत्या शनिवारपासून विठुरायाच्या भक्तांसाठी ही सोय उपलब्ध होईल। 2 दिवसांपूर्वीच याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला होता। गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेलं पदस्पर्श दर्शन आता पुन्हा सुरू होणार आहे अशी माहिती मंदिर समिती सदस्य माधवी निगडे यांनी दिली। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील उचंदा इथं कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। यात्रा उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा उत्सव गेले 2 वर्ष होऊ शकली नाही, मात्र यंदा यात्रा महोत्सव साजरा होतोय। महाराष्ट्र केसरी कुस्ती वेळापत्रक जाहीर झालंय। साताऱ्यात 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती रंगणार आहे। 9 तारखेला संध्याकाळी 4 वाजता अंतिम कुस्ती खेळवली जाईल। 9 तारखेला महाराष्ट्र केसरी कोण हे ठरेल। निर्माण करण्यासाठी मावळमधील एका काचेच्या कारखान्यात दुर्मिळ प्रजातीचं उदमांजर आढळून आलं। कारखान्यातील कामगारांना पाहून ते सैरभैर झालं आणि खास खळग्यांमध्ये जाऊन बसलं। कामगारांनी याची माहिती बी वाईल्ड फोरम आणि मावळच्या वन्यजीव रक्षक टीमला दिली। त्यानंतर या पथकाने उदमांजराला सुखरूप पकडलं आणि नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। ठोसे लगावून एका रणरागिणीनं बिबट्याला पळवून लावलं आणि आपल्या पतीचे प्राण वाचवले। नगरच्या या वाघिणीचं कौतुक होतंय। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात दरोडी सापळदरा इथं ही घटना घडली। गोरख पावडे यांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्यानं त्यांचं डोकं जबड्यात पकडलं होतं। त्यांनी आरडाओरड करताच पत्नी संजना धावली आणि बिबट्याला जोरदार ठोसे लगावले, तर त्यांच्या पाळीव कुत्र्यानं बिबट्याच्या गळ्याला चावा घेत त्याला जखमी केलं। गोरख यांचे वडील दशरथ यांनी बिबट्याला दगड मारले आणि बिबट्याला पळवून लावलं। गडचिरोलीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद यांचा फुलोरा हा उपक्रम पंतप्रधान पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात आलाय। कोरोना काळात शाळेतील प्रात्यक्षिकापासून वंचित राहिलेल्या हजारो आदिवासी मुलांना या उपक्रमातून शिक्षण दिलं जातं। जिल्ह्यातील 1000 शाळांपर्यंत जून 2022 पर्यंत हा उपक्रम नेण्याची योजना आहे। अचानक आलेल्या वादळात एका विवाह समारंभातील मंडप उडून गेला। यवतमाळच्या भामराजा इथं ही घटना घडली, त्यामुळे 3 वराडी जखमी झालेत। मंडपाअभावी वराड्यांना देखील परत जावं लागलं। यात एका 5 वर्षीय चिमुकलीसह एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले। महापुरुषांच्या नावावर स्वच्छतेची मोहीम केवळ नावापुरतीच असल्याचं वर्धा जिल्ह्यात समोर आलंय। महात्मा गांधींच्या वर्ध्यात जागोजागी कचराच दिसतोय। अगदी शहरातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याभोवती देखील कचऱ्याचंच साम्राज्य आहे। या घाणीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे, पण तरीही प्रशासनाचं मात्र याकडे लक्षच नाही। माळीण तळीयेच्या पुनरावृत्तीची भीती सध्या वसईतल्या काशीत कोपर गावात सतावते। गावाला लागूनच असलेल्या डोंगरावर MMRDA कडून पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू आहे। यासाठी झालेल्या बेसुमार उत्खननामुळे पावसाळ्यात गावावर दरड कोसळण्याची भीती आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे। अकोला शहरात करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या मुख्य रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणी करून घेतलेल्या रस्त्यांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे। मनपा आयुक्त कविता द्विवेदींनी तसे आदेश दिलेत। या दोषी अभियंते आणि कंत्राटदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। औरंगाबादच्या घरकुल योजनेत 40,000 घरं बांधली जातील असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलं। राज्य शासनानं निधीचं युटिलिटी प्रमाणपत्र न दिल्यानं केंद्र सरकारनं पंतप्रधान आवास योजना तुर्तास थांबवली आहे। ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या घरांचा मार्ग मोकळा होईल। ऐतिहासिक पन्हाळा गडावर स्वच्छता करत असताना शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना लोखंडी तोफगोळा सापडलाय। अंधारबाव इथं भिंतीची स्वच्छता सुरू असताना अर्धवट बाहेर आलेल्या स्थितीत हा तोफगोळा होता। तोफगोळ्याचं वजन 2.5 किलो असून 1844 मध्ये ब्रिटिशांनी पन्हाळ्यावर हल्ला केला होता त्यावेळचा हा तोफगोळा असण्याची शक्यता आहे।
राज्य शासनानं गठीत केलेली यंत्रमाग बहुल शहरातील तज्ज्ञांची समिती 1 मार्चला मालेगावला भेट देऊन पाहणी करणार आहे। यावेळी यंत्रमाग धारकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत। मालेगावसह भिवंडी, सोलापूर, इचलकरंजी, नागपूर या शहराला समिती भेट देऊन राज्य शासनाला त्यांचा अहवाल सादर करेल। विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता। या संपाचा फटका भोरमधल्या नागरिकांना बसला। भोर परिसरात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास गेलेली वीज मध्यरात्रीपर्यंत आलीच नाही। त्यामुळे नागरिकांनी थेट मध्यरात्री 1 वाजता वीज निर्मिती केंद्र गाठून गेलेली वीज चालू करण्यास भाग पाडलं। तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवल्यामुळे नागरिक अधिक आक्रमक झाले। हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर पिस्तुलातून हवेत गोळीबार करणं नवरदेवासह त्याच्या मित्राला महागात पडलंय। नवरदेवासह त्याच्या 4 मित्रांवर अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल होताच आरोपीसह नवरदेवही फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे। अहमदनगर शहरातील पत्रकार चौकात माल ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय। दोघेही युवक पाथर्डी तालुक्यातील कोल्हार काळुबाईचे रहिवासी होते। यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। नगर मनमाड महामार्गावरील पत्रकार चौक हे धोकादायक वळण ठरलंय। नाशिकच्या नांदगाव भूमी अभिलेख उपअधीक्षकाला 40,000ची लाच घेताना अटक करण्यात आली। विलास दाणी असं लाच घेणाऱ्या उपअधीक्षकाचं नाव आहे। जमीन एने करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती। धुळे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली।